हॅलो, हा मामा आहेत ना? हा बोलतोय. जिल्हा बुलढाणा, तालुका खामगाववरून बोलत आहे. बोला की सर. काहीच नाही साहेब, असा विषय आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे इथं खामगाव तालुक्यात. बियाण्याची जे दुबार पेरण्या झाल्या त्या कंपन्यावर हा. आतापर्यंत कारवाया नाही झाल्या. कुठल्या येतील? सारस आणि उत्तम. बर. आणि सर अजून एक सांगायचं आहे की मोठ्या प्रमाणात मी आता त्याच्या संदर्भात उपोषणालाच बसणार होतो, आमचं गाव. पण त्याच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करणं आवश्यक होती. पीक विम्यासाठी 87% मागच्या वेळेस पीक विमा काढण्यात आला, पण यावेळेस आता 9 ते 10% पीक विमा काढण्यात आला. काहून तर आतापर्यंत जे 5 ट्रिगर होते, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करणे व शेतकऱ्यांना तातडीनं मदत भेटणे, ह्या प्रकारमुळे कारणामुळे उत्पादित आधारित जो पीक विम्याचं धोरण राबवलं राज्य सरकारने, त्याच्या संदर्भात हे चुकीचं धोरण राबवलं गेलं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. आणि राज्य सरकारने आत्मचिंतन करायला पाहिजे की शेतकऱ्यांना खरोखर पीक विमा एकमेव अशी वस्तू आहे की त्याच्यातून शेतकऱ्याला मोबदला भेटते. साहेब ठीक आहे. माझ्या लक्षात आलं. हा विषय माझ्या अगोदर झालेला आहे, पण तरी पाहतो मी ते, बघतो काय करता येईल. आणि साहेब असा एक विषय अजून एक सांगायचा, 2023 रोजी मोठ्या प्रमाणात वाजागाजा केला. येलो मोजेकचे मोठ्या प्रमाणात पंचनामे झाले. आणि येलो मोजेक सोयाबीन या पिकावर धुमाकूळ घातला होता. बरोबर, कीटकनाशक. आणि त्याच्यावर आतापर्यंत राज्य सरकारनं कोणत्याच प्रकारची शेतकऱ्यांना मदत जाहीर नाही केली. आणि साहेब तातडीने त्याच्यात लक्ष घालून स्वतः जातीनं लक्ष घाला, हे एक नक्की आपल्याकडून अपेक्षा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.